शुक्रवार 24 जानेवारी आणि बघा चंद्रमा कमी कमी होत चाललेला आहे. दिवसेंदिवस तांबडं फुटलेलं आहे. आकाशात मस्तपैकी पक्षी उडत आहे. सूर्याचं आगमन. आणि इकडं अक्काचे भांडे. रात्रभर इकडं पाणी लावलं होतं, त्याच्यामुळं हे बघा तिथपर्यंत पूर्ण फुल आणि अजून जिरला पण नाही एवढं पाणी दिलेलं आहे. मग म्हणजे हे जे झाडं आहेत ह्या झाडांना तर मिळेल, पण ते शेजारी जे झाडं आहेत ना त्यांनासुद्धा मिळून जाईल, कारण त्यांची मुळं तर इथं आलेलीच असणार ना. तर आता हे इकडची काढली मी, पाणी बिणी भरलं आणि घरातलं पाणी भरल्यानंतर मग इकडं नळी लावली. आता हे पण आता भरत चाललं आहे. चला आता यांना लावून देते चिनी गुलाब. अशी नळी दुमडली का एक तर मग ते तिकडं निसटला जातो नळ, नाही तर मग कमी येतं. पण नॉर्मलमधले असलं ना तर मग कमी होतं. झाकण लावलं ना तर मग सारखं निसटतं. काल मग असंच ना, ते तिकडं ओट्यावर पाणी मारत होते अंगणामध्ये, किती वेळा नळी ती निसटत होती, किती वेळा ती नळी. सुंदर. चला आता इकडचं झालंय मी लावून, आता इकडचं देते. हे पण देऊन दिलं, ड्रॅगन फ्रूटलाही दिलं, हे राहिलं फक्त. काकांची झाली देवपूजा. वाजले किती? 7:30 वाजता. आणि मी अजून बाहेरच पाणी देते. घरावर यायचं मला, बाहेरचं झाडलं. चला आता पाणी जाईलच, पण पाणी झालं आहे देऊन सगळं बगीचेला. आत्ता जस्ट म्हणजे इकडचं लावलं, नंतर इकडचं, नंतर ते झालं, सगळीकडं दिलेलं आहे. आता दिलं आहे पुदिनाला लावून आणि तिकडं ह्या आंब्याला. तर सगळे इकडचं सगळं झालेलं आहे. राहील ते फक्त सागाला देता येईल. उद्या नळी टाकून रात्रभर टाकता येईल. मस्तपैकी तेलामध्ये कांदा तळून घेतला आणि त्यानंतर टोमॅटोसुद्धा तळून घेतले. मी बनवत आहे रेस्टॉरंट स्टाईल वाटाणा, वांग आणि बटाट्याची भाजी. कांदा टोमॅटोची पेस्ट टाकून मग नंतर कसुरी मेथी टाकली. त्याच्यात मी आणखीन लसूण आणि खोबऱ्याचं सुद्धा वाटण टाकलेलं आहे, तेजपत्ता टाकलेला आहे आणि अशा पद्धतीने मस्तपैकी टेस्ट झालेली आहे आपली भाजी टाकली म्हणून बघा किती भांडी. चहापासून बरं का, चहा पेल्यानंतर मग मी भाजी करायला लागली. आणि ही सर्व भांडी आता सर्व गोळा करून बाहेर तर घासायचीच आहे, पण आज ह्या बरण्यासुद्धा मी काढणार आहे घासायला. म्हणजे आजपासून तरी आता किचनची स्वच्छता करणार. कढीपत्ता याच्यावर ठेवलेला होता आणि विसरून गेले. मग आता त्याच्यातला खलबत्त्यात कुटला आणि मग आता ह्याच्यावर काय करणार, आता चमच्यामध्ये तेल घेऊन हा कढीपत्ता आता मी मस्त तळून घेणार आहे भाजीमध्ये. आता देत आहे यामध्ये मिक्स करून. कसुरी मेथीची टेस्ट, हे टाकलेलं आहे याची टेस्ट, तेजपत्ताची टेस्ट आणि कढीपत्त्याची नंतर टेस्ट. तर चला अशा पद्धतीने माझी ही रेस्टॉरंट स्टाईल बटाटा, वांग आणि वाटाण्याची भाजी झालेली आहे. एवढी घाई सर्व लाईटीसाठी, पण लाईट अजून गेलेली नाही. आणि इकडं मी दळून वगैरे घेतलेलं आहे आणि माझी भाजी झालेली आहे. किचन ओटा मोठा असल्यामुळे खाली पाट घ्या म्हणून असं सुचवलं होतं, मला कमेंट आली होती आणि त्यापासून मग मी पाट घेऊन हे सर्व कामं करत आहे. आणि चला आता सर्व चपात्या झालेल्या आहे आणि त्यानंतर जेवणामध्ये गोड पदार्थ काहीतरी असावं म्हणून गोड पदार्थ बनवणार आहे. आणि मी तुम्हाला दाखवते मी काय बनवून राहिलेली आहे. आता बनवलेल्या चपात्या मी आता झाकून ठेवते. त्याच्यावर 3 चपात्या बनवल्या, 1 चपाती कावळ्यासाठी. आणि खरं म्हणजे मला आहे ना
दही बनवायचं होतं, पण दही काही झालं नाही. नाहीतर दूध भाताचा मी नैवेद्य दाखवला असता. मला त्याच ताईंनी कमेंट केली होती की दूध भाताचा नैवेद्य किंवा घास म्हणून कावळ्यांसाठी देत जा. तर चला मी आता बनवत आहे अनारसे. आणि हे अनारसे आकाचं पीठ राहिलं होतं. आका मला म्हटली की हे अनारसेचं पीठ घेऊन जा आणि तू बनव आणि तू करून खा. तर मी म्हटलं की मला नको आहे म्हटलं तळलेलं, पण तरी पण आग्रह केला आणि मग मी घेऊन आले ते पीठ आणि म्हटलं आता गरम गरम असं मस्तपैकी आता अनारसे बनवूया. तर ते पीठ होतं ते चांगलं मळून घेतलं आणि मी साध्याच तव्यावर केलं असतं बरं का, ज्या चपात्या बनवल्या असतात त्याच्यात. पण मला गॅरंटी नव्हती, चिटकलं असतं तर. मी हे तळायचं मळायचं म्हणजे अनारशाचं कामच कधी केलेलं नाही आहे. पण आता मी फर्स्ट टाईम नाही, माझं 2दा 3दा तर मी केलेलेच आहे अनारसे. पण चला आता म्हटलं की मला कोणत्या पद्धतीने बनवायचे होते अनारसे. एक पेपर घ्यायचा होता प्लॅस्टिकचा, त्याच्यावर मस्तपैकी पोळी लाटून असे छानपैकी गोल गोल वाटीनी करायचे होते. पण आता तेवढा वेळ पण नव्हता आणि एवढं पीठ पण नव्हतं, किती झाले असते. म्हणून तो विचार सोडला आणि म्हटलं आता आपली जी पारंपरिक पद्धत आहे, खसखस पोळपाटावर टाका आणि छानपैकी मस्त 2 बोटांनी त्याला दाब देत देत अशी छोटीशी पुरीवाणी तयार करायचे आणि तव्यात तेल टाकून त्याच्यामध्ये मस्त तेलामध्ये सोडून देऊया. सुरुवातीला तेल चांगलंच तापलं होतं, त्याच्यामुळं ती थोडीशी जळल्यासारखी होणारच होती, हे मला माहिती होतं. पण आता इकडं पण बनवायचं काम चालू होतं आणि इकडं तळायचं पण काम चालू होतं. कारण सगळा जर वेळ याच्यात दवडला असता तर मला ज्या भरण्या घासायच्या आहे त्या सगळ्या राहून गेल्या असत्या. आज मला काढायच्या आहे बरण्या आणि त्यासाठी मग माझी ही पण इकडं घाई चालू होती. तसं तर मी हे संध्याकाळीच करणार होते, म्हटलं संध्याकाळी 4 वाजता किंवा दुपारी करूया. पण म्हटलं नको, जेवणामध्ये असू द्या गोड पदार्थ, असं दुपारी कुठं खात बसावं, दिवसभर तोंड चालूच राहतं आणि मग नंतर मग बसायचं व्यायाम करत. त्याच्यापेक्षा मग हे सकाळच्या जेवणामध्येच करूया. सुरुवातीला पॅनमध्ये मी एक अनारसा टाकला होता आणि त्यानंतर मग मी 2 टाकायला सुरुवात केली. आणि म्हटलं की असं पटकनही जेवण झालं पाहिजे ना आणि लगेच जेवल्या काही काम होणार नाही हे बरण्या घासायचं. पोटातलं थोडंसं जिरल्यानंतरच मग आराम करू आणि मग नंतर आपण ह्या बरण्या काढून घासायला सुरुवात करू. तोपर्यंत 12-1 वाजतीलच. आता यामधली जी खसखस बाजू आहे ना ती कधी खाली करायची नाही. ती खसखस बाजू जी वरतीच ठेवायची आणि त्यावर असं तेल सोडून मस्तपैकी तळून घ्यायचं. म्हणजे कसं की ती जी खसखस आपण उलटी पलटी करत राहतो त्यावेळेस ती खसखसही पडली जाते आणि शिवाय खसखसची बाजू मग पलटी केल्यानंतर मग काय होतं, ती खसखसही जळल्यासारखी होते. मग नेहमी काय करायचं, तेल जे आहे ते ना ते खूप कडकही नसावं आणि खूप कमी कोमटही नसावं, म्हणजे मध्यम आचेवरचं पाहिजे. आणि नेहमी अशी वरच्या पद्धतीने, मी तरी अशा पद्धतीने हे तळत असते. तर चला आता हे सर्व मी मस्तपैकी तळून घेतलेलं आहे आणि हे माझं शेवटचंच होतं. आता कितीही नाही म्हटलं तरी खसखस ही तेलामध्ये पडते, मग काय करायचं असं तेल. तर मग मी हे तेल आहे ना काय झालं, आता हे सर्व तळून होईल त्यावेळेस हे थंड होऊन देईन आणि मस्त आपली चहाची गाळणी जी आहे त्या चहाच्या गाळणीने गाळून मग किटलीमध्ये भरेन. चला मी आका आणि काकांना नेऊन देते हे अनारसे. चला आता माझा जेवणाचा बेत काय आहे, रेस्टॉरंट स्टाईल वांग बटाटा आणि वाटाण्याची भाजी आणि ही जी आहे अनारसे आणि चपाती. चला आत्ताच खाऊन पिऊन जिरलं, बराच वेळचे 10 वाजले. 10 वाजता जेवण केलं आणि त्याच्या जवळजवळ 10-1.5 तास नुसते बसूनच होते आणि आता मस्तपैकी जिरलेलं आहे. आता जरा उत्साह वाटतोय, नाही तर जेवल्या काम करून नाही वाटत. आता मठ आणली, हे आता जे बरण्यातलं आहे ते सर्व मी काय करते, आता बाहेर सगळं आणून त्याला ऊन पण देते. एकदाच काही चवळीची भाजी केली होती, हे मठाचा आणि हे चवळीचा काहीच उपयोग झालेला नाहीये. नुसती बरण्यातून काढते आणि बाहेर वाळत घालते आणि पुन्हा ठेवून देते. तोपर्यंत सावली म्हटलं तोपर्यंत आता घासावा. आणि आता आणल्या हे बरण्या बरोबर आता जेवणाच्या भांडे पण घेते घासून. ठीक आहे, घासाघासी सगळी होऊन जाईल. अरे हे बोंबील येऊन ठेवते. बरण्या घासायला काही वेळ लागत नाही, पण जेव्हा ती चिवट होतात ना मग त्यावेळेस खूप तकलीफ होती. म्हणूनच मग
2-3 महिन्यातून काढलीच पाहिजे. आणि एवढी चिकट कशी काय होतात तर हे आपण जे स्वयंपाक करतो त्याचं ते सगळी थेंब उडली जातात तेलाची ज्यावेळेस फोडणी देतो किंवा काही धुरकट असतं ते. फक्त स्वयंपाक करताना जे तेल उडतं त्यांनी चिवट होतात असं पण काही नाही. कधी कधी काय करतो आपण, ज्यावेळेस एक पदार्थ बनवत असतो त्यावेळेस आपले हात तेलकट झालेले असतात किंवा काय, आणि बघतही नाही पुसतही नाही, तसंच दुसऱ्याला लगेच पटकन बरणीला हात लावून जातं, त्याच्यामुळे सुद्धा चिकट होतात. पण आता ह्या बरण्याला आहे ना चिकटपणा अजिबात नाही आहे ती सर्व मातीच आहे. मातीच खूप त्याच्यावर असं म्हणजे उडालेली आहे, झाडताना म्हणा किंवा काय, पत्र्यावरून सुद्धा काय होते माती गळती आहे. पण तरी पण मी आता पत्रे चांगले झाडले होते छानपैकी, आता ज्यावेळेस पत्र्याचं काम केलं होतं त्यावेळेसच. आणि मग आता एवढी माती काय कुठून येते हे बी कळत नाही. बहुतेक झाडून झाडून उडत असेल त्याच्यामुळे पण माती झालेली आहे. आणि मग तेच आता स्वच्छ करू राहिले. आणि बरण्याला कसं आता छानपैकी ऊन लागलं पाहिजे, कडकडीत वाळले पाहिजे. मग आता जे आता वाळत घातलेलं जे काय आहे ते बरण्यामधलं त्यांनासुद्धा चांगलं ऊन लागलं पाहिजे. मग ही घाई माझी की पटकन आता वाळत घालून मस्तपैकी आता भरून देऊन टाकू. चला आता झालेच म्हणायचं, तर अर्धा पाऊण तास सुद्धा लागत नाही करायला. आता जे रोजचे भांडे आहे जेवणाचे ते घासून घेते. झालं आता बरण्या तर झाल्या, बाकीचं उद्या पाहू. मातीच पडली. आता मी भरण्यापासून सुरुवात केली. मग आता उद्या जमलं तर जर्मनचे डबे, त्याच्यानंतर मग बाकीचे सगळे रकाने, मग ओट्याच्या खालचे सगळं ते सर्व स्वच्छ एक एक करत जाणार आहे. केलं तर तसं सगळंही करता येतं, पण एवढं कोणी सांगितलं आणि काय एवढं चाललं आहे का की एकदम सगळं काढा आणि मग ते घासा आणि मग संध्याकाळी एकदम थकवा जाणवतो आणि मग ते स्वयंपाक कोणी करायचा. एवढ्या भानगडी करण्यापेक्षा थोडं थोडं केलेलं काय हरकत आहे का. जे थोडं थोडं केलं की ते चांगलं पण काम होतं आणि शिवाय थोडं हलकं भार पडल्यामुळे मन पण प्रसन्न राहतं. म्हणजे व्यवस्थित काम थोडं करा पण व्यवस्थित, असं काहीतरी आता मी तंत्र अवलंबलेलं आहे. त्याच्यामुळंच मग मी म्हटलं आज बरण्या काढू, उद्या बाकीचं जे होईल ते. आणि तशा आता फरच्या पण मला धुवायच्या आहे म्हणा. डिसेंबरमध्ये धुतल्या होत्या पण पुन्हा एकदा धुवून काढते, कारण मग ही धूळ जी येते ना त्यामुळंच मला ह्या फरच्या धुवाव्या लागतात, बाकी काही नाही. आणि ती सगळी अंगणातूनच सगळी घराकडे येते. चला आता सगळ्या बरण्या झाल्या, आता रोजचे भांडे घासून घेते. चला बाई झाले भांडे, आता अक्काचा डब्बा नेऊन देते. याच्यात आहे अक्काचे चालू आहे दळण. तो डबा आणला ग. कोणता आहे म्हणजे अनारशाचा. आता कोणता डबा? अनारशाच्या पिठाचा. चला करा तुम्ही दळण. आता मी जे आहे भांडे, पाणी एवढं आहे अजून. आता हे ना वाळत घालते इथंच. हे राहिला बरं का डबा. पण आता हे जर असे उघडे जर ठेवले ना तर मांजर ठेवणार नाही, कुत्रे ठेवणार नाही, काय करावं म्हणून मी आता असं त्यांना ऊन देऊ राहिले काही. आणि मग आवरते ते जो कडप्पा आहे जे बरण्या ठेवायचं आहे ते पुसून घेते. मस्त खडूच्या रेषा मारते, लक्ष्मण रेषा मारते आणि मग हे डबे सगळे त्याच्यामध्ये भरून, त्याच्यातलं जे काय आहे ते भरून ठेवून देते. पण बराच वेळ लागणार आहे, कारण त्याच्यातलं मी जे धान्य आहेत ना हे जे आहेत ना हे चांगलं वाळून देणार आहे, म्हणजे चांगलं ऊन देणार आहे आणि मग हे बरण्यात भरणार आहे. तर ते बरण्या तशा वाळ्यावरच आलेले आहे, पण ते चांगलं वाळून देते. पहिले त्यांची चव 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 किती चालली, काय गप्पा मारत आहे काय माहिती.
साळुंक्या आहे, साळुंक्या. दिवसभर असतं बरं का हे. कसं करमणूक आहे मला. चाव 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 त्यांच्या गप्पा चालू राहतात. काय गप्पा मारतात त्यांचं त्यांनाच माहिती. आपण फक्त ऐकत राहायचं. आता एवढ्या स्वच्छ केलेल्या भरण्या अशा खराब राखण्यामध्ये थोडीच ठेवता येणार आहे. त्यासाठी ती सगळी माती ती जी असेल किंवा धूळ असेल ती सगळं स्वच्छ करायचं काम चालू आहे, ती ओल्या फडक्याने. आता मला सगळीकडनं आहे ना खडू मारायचं आहे, म्हणजे लक्ष्मण रेषा ओढायची आहे. तो मुंग्यांचा खडू असतो. माझ्या घरामध्ये खूप मुंग्या आहे. आत्ताच सुरुवात होणारच आहे, कारण कसं आहे आता ऊन पडायला लागलं आहे ना, कुठून ना कुठून मुंग्या येतातच. म्हणून जिथं जिथं ते फटी दिसत आहे, भेग जरी असली ना तरी मी तिथून आहे ना खडू मारू राहिलेली आहे. ते पण एकदा नाही, दोनदा तीनदा मारते. तुम्ही जर खडू वापरत असाल ना तर लहान पोरांपासून सांभाळून ठेवा, कारण हा लहान मुलांच्या हाती लागला नाही पाहिजे. तर आता माझं झालं आहे आता खडू मारून. आता मी चालले आहे बाहेर हे सर्व बरण्या आणायला. पण आता मी काय करणार आहे, हे जे बरण्यामध्ये जे पातेल्यामध्ये किंवा हे झाकणामध्ये वाळत घातलेलं आहेत ना जे बरण्यामधलं, ते मी आता इथंच बरण्यामध्ये टाकून घेणार आहे. कारण कसं घरात नेल्यानंतर पुन्हा तो पसारा होणारच आहे. त्यापेक्षा इथंच भरून ठेवल्या ना आणि मग त्या उघड्या करून ठेवायच्या. ती कुत्रे खाऊ नये, मांजर खाऊ नये म्हणून मी बंद बरणीमध्ये काय केले होते, बोंबील ठेवले होते. पण थोड्या वेळाने बघते त्या बरणीला ना थोडेसे बरणीमध्ये थिंब जमा झालेली होती, म्हणजे त्याच्यामध्ये वाफ होत होती. थोडेसे ते बोंबील थोडेसे ओलसर असतील. आणि इतर याच्यामध्ये सुद्धा जर बघितलं ना तर असंच आढळून येतं. मग कधी जर बरण्या ठेवायच्या असेल ना आपण त्याच्यामध्ये भरून झाकणं आहे ना उघडेच करून ठेवले पाहिजेत, कारण त्याच्यातलं जे बाष्प आहे ते निघून जाईल आणि अगदी आपलं जे ते धान्य आहे त्याच्यातलं कोरडं होऊन जाईल. तर चला, माझं किचन क्लिनिंगमधलं पहिलं आता हा राखाणा आवरलेला आहे बरण्याचा, आणि एकावर एक असं मस्तपैकी साजेशा पद्धतशीरपणे ठेवून दिलेला आहे. 2-3 रिकामे बरणे आहेत, त्याच्यामध्ये काय ठेवा हा मला मोठा प्रश्न पडला होता. पण एका याच्यामध्ये बोंबील ठेवून दिलेले आहे, बाकीचे 2 याच्यामध्ये काय भरायचं ते पाहता येईल नंतर. आणि सगळं असं मस्तपैकी रचलेलं आहे. असं माझं हे किचन आता क्लीन झालेलं आहे. आता सर्व बरण्या लावून झालेल्या आहे आणि हा राखाणा मस्त स्वच्छ झालेला आहे.